तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब व फेसबुक या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 12 नोव्हेंबर 2024। आज आहे देव उठणी एकादशी किंवा त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात। आपल्या परिसरात त्या एकादशीला खोपडी एकादशी असेही म्हणतात। तर आमचे जे मित्र आहेत घनश्याम पाटील सर खेडी बोकरीकर यांच्या कॉलनीत खोपडी एकादशी साजरा होत आहे। तर त्या निमित्ताने त्यांनी मला इन्व्हाइट केलेले। तर चला तर मग आपण आता जाऊया शारदा नगर चोपडा या ठिकाणी खोपडी एकादशी पाहण्यासाठी। चला माझ्यासोबत। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील यूट्यूब चॅनल व फेसबुक चॅनल यामध्ये। तर मित्रांनो, आज आहे 12 नोव्हेंबर, वार आहे मंगळवार आणि तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी आपल्या परिसरात याला खोपडी एकादशी या नावाने ओळखतात, या ठिकाणी साजरा होत आहे। तर मित्रांनो, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रबोधिनी एकादशी आज म्हणजे 12 नोव्हेंबर मंगळवारी साजरा होत आहे। तुम्ही पाहू शकतात मी आलेलो आहे शारदा नगर चोपडा या ठिकाणी। घनश्याम पाटील सर माझे सहकारी शिक्षक मित्र यांनी मला इन्व्हाइट केलं आणि आपण यूट्यूबच्या माध्यमातून व फेसबुक चॅनलच्या माध्यमातून खोपडी एकादशी साजरी होत असताना आपण पाहत आहोत। तर मित्रांनो, या दिवशी एकादशी तिथी सूर्योदयापूर्वीपासून सुरू होईल आणि ती दुपारी 4:05 पर्यंत राहील। मात्र उदय तिथीच्या नियमानुसार 12 तारखेला एकादशी संपूर्ण दिवस राहील। तर या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होते, तसेच लग्न सराईचे शुभ मुहूर्त ही सुरू होतात। या दिवशी चातुर्मास संपतो। यंदा एकादशीच्या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धियोग आणि हर्षयोग यांचा शुभ संयोग तयार होत आहे। देव उठणी एकादशीचे व्रत 13 नोव्हेंबरला सकाळी 6:42 पासून ते 8:51 पर्यंत सोडता येईल। तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देव उठणी एकादशी साजरी केली जाते। तसं तर आपल्या परिसरात या दिवशी खोपडी एकादशी साजरा होत आहे असं आपण आनंदाने म्हणत असतो। मला अजूनही आठवतं, माझं मामाचं गाव तोंडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, ही खोपडी एकादशी ज्यावेळी साजरी व्हायची मी त्या ठिकाणी बसायचो व वेगवेगळे जे पीक असायचे त्यांचे भाव मी सांगत असो, मला अजूनही आठवतं। तर या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिक एकादशी या नावाने देखील ओळखले जाते। धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू आषाढ शुक्ल एकादशी तिथीला झोपतात आणि 4 महिन्यांनी प्रबोधिनी एकादशी तिथीला निद्रावस्थेतून जागे होत असतात किंवा होतात। म्हणून आषाढ शुक्ल एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंतच्या काळाला चातुर्मास असे या ठिकाणी म्हणतात। हॅलो, आलं का? हां हां हां, म्हणजे आमच्या शारदानगर वासियांच्या तर्फे पूर्ण यूट्यूब असेल त्यांचं आम्ही स्वागत करतो। आणि आमची परंपरा आहे, जवळजवळ 10 वर्षापासून आम्ही हे देव उठवण्याचे काम आम्ही करतो। म्हणजे हिंदू परंपरेनुसार म्हणजे आजपासून आता 2 जीवांचं मिलन जे आहे हे सुरू होणार आहे। जे ही जी परंपरा आहे आम्ही ही सुरू केलेली आहे, लग्न कार्य शुभ कार्यासाठी आता सुरुवात झालेली आहे या देव उठवल्यानंतर। आणि ही आता या दिवसापासून ही परंपरा जी आहे सुरू होऊन जाईल आणि पूर्ण शारदा नगरवासी आमचे बंधू, ज्येष्ठ शिक्षक वगैरे आहेत, आमचे ज्येष्ठ बंधू आहेत, आमचे सहकारी आहेत आणि आम्ही परंपरा ही जोपासतो आणि एकोपानं सर्व कोणताही कार्यक्रम असो, आज नाही कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो, हा सर्व शारदा नगरवासी, गणपती असो, इवन देवी दुर्गादेवी असो, आम्ही सर्व सामूहिक एकोप्यानं आनंदानं या खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आम्ही सर्व सण हे साजरे करत असतो, संपन्न करत असतो। ही परंपरा आम्ही अशीच चालू ठेवत आहे
आणि पुढे ती चालू राहावी हीच भगवंतचरणी आम्ही प्रार्थना करतो. थोडंसं अजून हा थोडंसं बोला म्हणजे आपल्या या शारदानगर वाशांचं म्हणजे जे असेल, कारण आमच्या शारदानगरचं नाव म्हणजे सरस्वती ती आहे आणि आम्ही ती परंपरा जी आहे ती जोपासलेली आहे, एकोपा टिकून ठेवला आहे आम्ही. नमस्कार. ही कार्तिकी एकादशी असते आणि या एकादशीला देव उठणे त्या उठवणे ही परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आणि ही जी प्रथा आहे किंवा ह्या ज्या चालीरीती आहेत या भविष्याच्या दृष्टिकोनातून चालू राहणे ही एक काळाची गरज आहे. जे काही हिंदू सण असतील याच्या माध्यमातून बरंच काही माहिती नवपिढीला मिळते, प्रेरणा मिळते त्यांना. आणि या कार्तिकी एकादशीचं महत्त्व असं आहे की या एकादशीपासून आपल्या धर्मात आपल्या भागात लग्न समारंभाला सुरुवात होऊन जाईल, याचं हे महत्त्व आहे. आणि हा जो सण साजरा केला जातोय तर हा सण शेतीशी जुळलेला सण आहे. यावेळेस शेतकऱ्याच्या घरात त्याचा हंगाम येत असतो आणि हंगाम आल्यानंतर त्याला 2 पैशांची आवक असते. म्हणजे जे आपले काही सण असतील तर हे शेतकऱ्याच्या उत्पन्नाशी जुळलेले आहेत की जेव्हा शेतकऱ्याच्या घरात उत्पन्न येतं त्यावेळेस बरेच काही आपण सण साजरे करत असतो. आणि असे सण भविष्यात ही पुढची पिढी त्या ठिकाणी करत राहो, जेणेकरून आपला धर्म टिकेल. आणि आपला धर्म टिकला तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर आपण सगळे टिकू. धन्यवाद. आमच्या कॉलनीत एकादशीच्या निमित्ताने खोपीचे पूजन, देव उठवण्याचा प्रोग्राम हा मोठ्या जोमाने तयारीत लागलेला असतात व सर्व एक शेतकरी बांधवांचा जो सण असतो त्या उत्साहानुसार कापूस वगैरे इतर पिकांची जी देवाणघेवाणचे भाव असतात ते लहान मुलांना बसून आम्ही तो भाव त्या मुलांकडनं काय भाव येईल असं प्रेरित करतो व हा खोपीच्या एकादशीचा सण आमच्या कॉलनीत मोठ्या उत्साहाने साजरा करून मोठ्या उत्साहाने आपण पाहू शकतो खोपडी एकादशी किंवा देवउठणी एकादशी या ठिकाणी साजरा होत असताना आपण पाहतोय. तर मित्रांनो, हरिप्रबोधिनी एकादशीपासून चातुर्मास व्रताची समाप्ती होते. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक शुक्ल एकादशी, ज्याला देवप्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते, या दिवसाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तर बघा मित्रांनो, आपले हे जे सर्व सण आहेत आपण का उत्साहाने व आनंदाने साजरे केले पाहिजेत. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतात वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे सण हे मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. तर सण आपल्याला प्रेरणा देत असतात, सण आपल्याला आनंद देत असतात. आपले सर्व जे सण आहेत आपले उत्साह वाढवण्यासाठी आहेत, उत्साहवर्धन करण्यासाठी आहेत, आम्हाला सगळ्यांना संघटित करण्यासाठी आहेत, सामूहिक प्रार्थना करण्यासाठी आहेत, लोक प्रबोधनासाठी आहेत, आमच्या सौंदर्य उपासनेसाठी आहेत, आमची आरोग्य आणि आहाराची सांगड घालण्यासाठी आहेत. आमचे सण आम्हाला मनाला व शरीराला विश्रांती देण्यासाठी आहे. म्हणून आपले सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने आपण साजरे केले पाहिजेत मित्रांनो. तर आज मोबाईलचं युग आहे आणि 4G 5G नेटवर्क आपल्या देशात आता आलेलं आहे आणि दिवसेंदिवस जीवन जे आहे ते खूप व्यस्त झालेले आहे. प्रत्येक व्यक्तीला वेळ नाही. आपण खूप भाग्यशाली आहोत की आपण अजूनही मोठ्या आनंदाने सण साजरा करतोय. पण मोठमोठ्या शहरांमध्ये जी राहणारी लोक आहेत त्यांना खरंच वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. पण असेही काही लोक आहेत की जे विदेशात सुद्धा आपले जे सण आहेत ते मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात. आणि म्हणूनच एक प्रकारे आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पॉझिटिव्ह दृष्टिकोन जर हवा असेल, नैराश्यातून जर बाहेर पडायचे असेल तर नक्कीच असे वेगवेगळ्या प्रकारचे सण आपण जोपासले पण पाहिजेत, साजरा पण केले पाहिजे.
जा पुढे जा बेटा, जान पुढे. तो बरोबर सांगेल सर, तो आता खाऊन घे. हा हा स्पीकर काढून ठेवा तुम्ही. स्पीकर मध्ये बोल. तरी काय क्विंटल बर का ज्वारी? हा 1000 रुपये क्विंटल. बाजरी काय किलो आहे? 1200. अरे वा, मग म्हणजे शेतकऱ्याचा फायदा करतोय. कपाशी काय क्विंटल? कपाशी 3000. 3000. अरे बापरे, लॉस करतोय तो. नाही याला हा मोदी. बरं सोयाबीन काय क्विंटल रे? क्विंटल 500 रुपये क्विंटल. बरं ऊसाचा भाव सांग रे. ऊसाचा टन काय? टन ऊस 3000 रुपये. केळी काय क्विंटल? केळी रे 700-800. शेतकऱ्याचा सत्यानाश करतोय तू रे, परवडत नाही रे. बरं मका काय क्विंटल? मका 10,000. अरे वा, फायदा करतोय शेतकऱ्याचा, फायदा करतोय तू. हा कांदे रे, कांदे काय क्विंटल रे? 999 क्विंटल. 500 म्हणजे रिवर्स मध्ये करतोय. बरं उडीद रे, उडीद काय क्विंटल? 4000 रुपये क्विंटल उडीद. चांगला भाव म्हणजे कमी करतोय. तूर रे, तूर काय क्विंटल? 6000. हा क्विंटल. बरं भाऊ. हा तूर असे. बरं सोन्याचा भाव सांग. 1 ग्रॅम सोनं काय? 8000. बरोबर करतोय तो. बरं चांदी काय किलो रे? चांदी 9000. हा 8000 चांदी बी किलोला. म्हणजे चांगले दिवस काय हे करतोय. हा 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 हा. बरं सूर्यफूल रे, सूर्यफूल काय क्विंटल? 500. अरे बापरे. साखर काय किलो? $40. असं का? इंग्रजी बोलावं, कारण शेतकऱ्यांना इंग्रजी कळणार नाही रे. तू म्हणजे याच्यामध्ये सांग बरं मराठीमध्ये. ज्वारी काय क्विंटल? ज्वारी 3000 रुपये ज्वारी. बरं मका रे, मका काय क्विंटल?
2000. मका 2000. आणि ऊस काय टन? ऊसाच्या भाव टनाचा ऊसाचा 3000. 3000 रुपये जोरात. बरं केळी काय क्विंटल रे? केळी 3000. 3000. केळी पण 3000. म्हणजे चांगला फायदा करतोय केळीचा. हा बरं सोनं सांग रे. सोनं काय तोड? एका तोड्याचे भाव 80,000. भाव वाढवला त्याने. 2000 रुपये भाव वाढवला. बरं बाजरी काय क्विंटल? बाजरी बाजरी 3000. बाजरी पण 3000 का? असं का? सूर्यफूल रे? सूर्यफूल काय क्विंटल रे? बरे हो. गहू रे? गहू काय क्विंटल रे भाऊ? गहू भाऊ विचारायचा ना. गहू हो ना. गहू विचारतो. गहू काय क्विंटल? गहू 2000. 2000. 1000. बरं हरभरा नाही? हरभरा काय क्विंटल? हरभरा हरभरा चणे. बरा 8000. 8000. डॉलर हरभरा. डॉलर हरभरा 7,000 रुपये कमी करतोय. डॉलर हरभरा. पिके विटू. हा डॉलर आहे ना. पिके विटू खरं भाऊ. पिके विटू रे. पिके विटू रे. पिके विटूचा भाव. पिके विटूचा भाव 2000. 2000. बापरे. चला चला. हा बोलो बोलो जोश में. जोरात.
स्विच ऑफ झाला मोबाईल स्विच ऑफ झाला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच फेसबुकलाही फॉलो करा ही नम्र विनंती. धन्यवाद.